मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाबाहेर एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका इडली विक्रेत्यावर इडली तयार करण्यासाठी शौचालयाच्या पाण्याचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रवासी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित विक्रेता सार्वजनिक शौचालयाजवळील पाण्याचा वापर करत असल्याचा दावा करण्यात आला आहे। त्यामुळे खाद्यपदार्थाच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। रोज हजारो प्रवासी दादर स्थानक परिसरात खाद्यपदार्थ खात असल्याने या घटनेमुळे नागरिकांमध्ये त्यामुळे खाद्यपदार्थाच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। रोज हजारो प्रवासी दादर स्थानक परिसरात खाद्यपदार्थ खात असल्याने या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। अन्न आणि औषध प्रशासनानेही या घटनेची दखल घ्यावी अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। मुंबई प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।